नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटेट आणि त्याचबरोबर सीटेट म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2026 रोजी होणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2साठी आवश्यक असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। यालाच इंग्रजीमध्ये CDP देखील असे म्हटले जाते। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 26, कृत्रिम चित्रकला नैसर्गिक प्रतिसाद कोणत्या उपपत्तीत मिळतो? पर्याय आहे आसू, वेल, पॅवलस, स्किनर आणि कोहलर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅवलव। प्रश्न क्रमांक 27, थॉर्नडाईकच्या रिकामी जागा या निवडीनुसार शिक्षकांनी जिज्ञासा औत्सुक्य निर्माण होईल अशी प्रस्तावना करायला हवी। पर्याय आहे सुरुवातीचा परिणामाचा पुनर्रचना तयारीचा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तयारीचा नियमानुसार शिक्षकांनी जिज्ञासा औत्सुक्य निर्माण होईल अशी प्रस्तावना करायला हवी। प्रश्न क्रमांक 28, प्रौढ व मंदबुद्धीच्या मुलांच्या अध्ययनावर रिकामी जागा ही उपपत्ती उपयुक्त आहे। अध्ययन पद्धती आहे चुका व शिका। टॉलमनची उपपत्ती माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान प्रयत्न प्रमाद। पर्याय फक्त अ, ब व क, अ आणि ड वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि ड। अ आहे चुका व शिका आणि ड आहे प्रयत्न प्रमाण। ही पद्धती प्रौढ व प्रतिबंधित मुलांच्या व अध्ययनासाठी उपयुक्त मानली जाते। प्रश्न क्रमांक 29 रिकामी जागा याने अध्ययनविषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळवला। मानसशास्त्रज्ञ आहे अरिस्टॉटल, थॉर्नडाईक, पॅवलव, डॉक्टर ब्लूम। पर्याय फक्त अ, फक्त ब, अ, ब, क, ड यापैकी नाही। त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब। ब मध्ये आहे थॉर्नडाईक। थॉर्नडाईक यांनी अध्ययनविषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळविला। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 30, मानसशास्त्राची सर्वमान्य व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञांची आहे? पर्याय आहे अरिस्टॉटल, वॅटसन, फ्राइड, किंग, मॉरिसन, रॉबिन्स। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वॅटसन। याची व्याख्या सर्व मानसशास्त्रज्ञांनी मान्य केलेली आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक परत 1 पासून घेऊया। स्वतःच्या अनुभवांच्या निरीक्षणाला रिकामी जागा म्हणतात। पर्याय आहे बाह्य निरीक्षण, सर्वेक्षण, आत्मनिरीक्षण, शिक्षण। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आत्मनिरीक्षण। प्रश्न क्रमांक 2, ही पद्धती रिकामी जागा शालेय स्वरूपाची पद्धत आहे। पर्याय आहे निरीक्षण, प्रायोगिक, जीवनवृत्तांत, सर्वेक्षण। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जीवनवृत्तांत। त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र हे एक रिकामी जागा मानसशास्त्र आहे। पर्याय आहे अपयोजित, प्रायोगिक, पायाभूत व मनाचे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मनाचे। प्रश्न क्रमांक 4, विद्यार्थ्यांच्या विविध कृतीच्या मदतीचे मिळते। पर्याय आहे जीवनवृत्तांत, निरीक्षण, आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण। पर्याय क्रमांक 4 चा पर्यायामध्ये हे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट कृतीची माहिती सर्वेक्षण पद्धतीने मिळते। प्रश्न क्रमांक 5, सर्वेक्षण हे नियोजनाला रिकामी जागा असते। पर्याय आहे सहाय्यक, मान्यता, सर्वेक्षण, पायाभूत। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सहाय्यक। सर्वेक्षण हे नियोजनाला सहाय्यक असते। प्रश्न क्रमांक 6, मानसशास्त्राला अवबोधाचे शास्त्र ही संकल्पना रिकामी जागा यांनी केली। पर्याय आहे फ्राइड, वॅटसन, वुडवर्थ आणि मॅकडुगल। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वॅटसन। मानसशास्त्राचे अवबोधशास्त्र ही संकल्पना वॅटसन यांनी केली आहे। प्रश्न क्रमांक 7, निरीक्षण पद्धतीला तर रिकामी जागाची आवश्यकता नसते। पर्याय आहे साधनसामग्री, दुर्बिणीची, परीक्षेची, पुस्तकाची। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुर्बिणीची। प्रश्न क्रमांक 8, सर्वेक्षण पद्धतीमध्ये मुलाखती रिकामी जागा असाव्यात। पर्याय आहे सोप्या, अनौपचारिक, भावनिक आणि लिहिलेल्या। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनौपचारिक असाव्यात। प्रश्न क्रमांक 9, बालपणीच्या संग्रहित माहितीचे वर्गीकरण करून जीवनावश्यक समस्यांचे विश्लेषण म्हणजे रिकामी जागा पद्धती वे। पर्याय आहे सर्वेक्षण, जीवनवृत्तांत, निरीक्षण, प्रायोगिक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीवनवृत्तांत। प्रश्न क्रमांक 10, बालकल्याणाच्या योजना आखण्यासाठी रिकामी जागा या पद्धतीचा उपयोग होतो। पर्याय आहे जीवनवृत्तांत, निरीक्षण, सर्वेक्षण, परीक्षा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्वेक्षण। प्रश्न क्रमांक 11,
बालकाच्या वर्तनात त्याची रिकामी जागा प्रतिबिंब पडलेली असते. पर्याय चेहऱ्याची, मनाची, स्वभावाचे, कौशल्याचे. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनाचे. प्रश्न क्रमांक 22 जीववृत्तांत पद्धती, रिकामी जागा यांच्या अभ्यास करण्याची उपयुक्त आहे. पर्याय आहे बालक, प्रौढ, बाल, गुन्हेगार, निरीक्षर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाल गुन्हेगार. तर ही होती बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयी असणारी प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचप्रमाणे हाईप करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.